नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत कढी। बऱ्याच जणांचे काय होतं, कढी करताना कढी फुटते, म्हणजे दही एकीकडे होतं आणि पाणी एकीकडे होते। तर ह्या पद्धतीने कढी केली तर तुमची कढी फुटणार नाही। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर त्यासाठी मी घेतलेला आहे 500 ml दही, म्हणजे 2 वाट्या दही आहे, 7-8 कढीपत्त्याची पाने, 9-10 लसूण पाकळ्या, 4-5 मिरच्या, कोथिंबीर, 4 चमचे बेसन पीठ, चवीनुसार मीठ, तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद आणि पाणी घेतलेलं आहे। सर्वप्रथम आता आपण एका बाउलमध्ये दही आणि बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बेसन पीठ दह्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि यात थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घालूया मोहरी, जिरे, कढीपत्ता। हे व्यवस्थित तडतडले की यामध्ये घालूया लसूण पाकळ्या, हिरवी मिरची। आता आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं लसूण लालसरच झाला की यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद, कोथिंबीर। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। हेही यामध्ये मिक्स करून घेऊया। आता आपण तयार करून घेतलेलं आहे दही आणि बेसन पिठाचं जे मिश्रण तयार केलं आहे ते यामध्ये घालूया। आता हे फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बेसन पिठामुळे दही घट्ट व्हायला लागते, त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता याला चांगली उकळी येऊ द्यायची। मी यासाठी गॅस मंद ठेवलेला आहे। तर आता कढीला चांगली उकळी यायला लागलेली आहे। तर तुम्ही बघू शकता कढीला छानशी उकळी आलेली आहे। तर या पद्धतीने कढीला छान उकळी आलेली आहे आणि आपण कढी चांगली उकळी दिली आहे। आता आपली कढी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। थँक यू।